स्वतंत्र भारताने आपल्या आर्थिक विकासाचा पाया नक्की कसा रचला याचं उत्तर एकाच ठिकाणी मिळतं, पहिली पंचवार्षिक योजना. खरं तर भारताच्या नियोजित अर्थव्यवस्थेचं हे पहिलंच आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल होतं. चला तर या योजनेने देशाचं भविष्य कसं घडवलं हे आज आपण नीट समजून घेऊया. पण एक मिनिट, ही योजना समजून घेण्याआधी एक साधा प्रश्न विचारूया. विचार करा, नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाने मोठमोठे कारखाने उभारण्याऐवजी आपलं सगळं लक्ष शेतीवर का केंद्रित केलं? या एकाच प्रश्नाच्या उत्तरात खरं तर ह्या संपूर्ण योजनेचं सार दडलेलं आहे. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत की फाळणीनंतर नेमकं संकट काय होतं, ही योजना कशी तयार झाली, कोणते मोठे प्रकल्प उभे राहिले, कोणत्या संस्था बनल्या आणि शेवटी ही योजना यशस्वी झाली की नाही. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. कोणतीही योजना समजून घ्यायची असेल तर आधी त्यावेळची परिस्थिती काय होती हे पाहणं खूप गरजेचं आहे. पाहूया 1951 मध्ये भारत नेमका कसा होता. स्वातंत्र्यानंतर भारताला वारशात काय मिळालं तर एक अक्षरशः कोलमडलेली अर्थव्यवस्था. दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम होतेच, पण त्यात देशाच्या फाळणीने तर अर्थव्यवस्थेचा कणाच मोडून टाकला होता. देशाची बहुतेक लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती आणि दुर्दैवाने ती शेतीच मोठ्या संकटात होती. म्हणजे संकट एकामागे एक होती. विचार करा, फाळणीमुळे लाखो निर्वासितांचे लोंढे भारतात येत होते, देशात खायला अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती, भाव गगनाला भिडले होते आणि फाळणीमुळे उद्योगधंद्यांसाठी लागणारा कच्चा माल दुसऱ्या देशात गेला होता. या सगळ्या संकटांवर तातडीने उपाय करणं गरजेचं होतं. आणि याच गंभीर संकटांवरचं उत्तर म्हणून नियोजन आयोगाने देशासमोर ठेवली पहिली पंचवार्षिक योजना. हाच तो आराखडा होता जो भारताच्या भविष्याला एक नवी दिशा देणार होता. आता हा मुद्दा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, ही योजना हॅरॉड डोमर मॉडेलवर आधारित होती. आता हे मॉडेल म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर देशाचा विकास दोन गोष्टींवर अवलंबून असतो. एक म्हणजे देश किती बचत करतो आणि दुसरं ती बचत किती हुशारीने गुंतवणुकीत रूपांतरित करतो. जास्त बचत आणि योग्य गुंतवणूक म्हणजे जास्त विकास. त्याच साध्या तत्वावर ही योजना आधारलेली होती. तर मग योजनेची उद्दिष्ट काय होती? ती अत्यंत स्पष्ट आणि थेट होती. जी संकट समोर होती त्यावरच मात करायची होते. पहिलं जीडीपी वाढीचं लक्ष ठेवलं 2.1%. दुसरं महागाई नियंत्रणात आणायची होती. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी शेतीवर लक्ष केंद्रित करायचं होतं. आणि चौथं त्यासाठी लागणाऱ्या सिंचन आणि वाहतुकीच्या सोयी निर्माण करायच्या होत्या. ठीक आहे, उद्दिष्ट तर ठरली, पण ती पूर्ण कशी झाली, त्यासाठी पैसा कुठून आला आणि तो नक्की कुठे वापरला गेला, चला बघूया. हे आकडे बघा, ते स्वतःच सगळी गोष्ट सांगतात. योजनेच्या एकूण खर्चापैकी तब्बल 31% म्हणजे जवळपास 1/3 पैसा थेट शेती आणि सिंचनावर खर्च करण्यात आला. याउलट उद्योगांवर किती? फक्त 8%. यावरूनच आपल्याला योजनेचा खरा फोकस कुठे होता हे स्पष्टपणे दिसतं. आणि हा जो 31% पैसा होता तो गेला कुठे? तर तो गेला देशाचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या भव्य प्रकल्पांमध्ये. दामोदर खोरे, भाकरा नांगल आणि हिराकोडसारखी प्रचंड धरणं याच काळात उभी राहिली. पंडित नेहरूंनी या प्रकल्पांना उगाच आधुनिक भारताची मंदिरे म्हटलं नव्हतं, कारण हे प्रकल्प देशाच्या कृषी विकासाचा मजबूत पाया रचत होते. पण फक्त धरणं आणि कालवे बांधून देश उभा राहत नाही, नाही का? त्याला गरज असते मजबूत संस्थांच्या आधाराची. आणि या योजनेने ते कामही केलं. याच काळात अशा अनेक संस्थांची पायाभरणी झाली ज्या आजही देशाचा कणा आहेत. देशातील पहिली IIT खडगपूर इथे सुरू झाली. उच्च शिक्षणाला दिशा देण्यासाठी UGCची स्थापना झाली आणि बँकिंग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी इम्पेरियल बँकेचं रूपांतर झालं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. आणि फक्त मोठ्या संस्थाच नाही, तर अगदी गावागावात पोहोचणारा समुदाय विकास कार्यक्रम म्हणजेच CDP सुद्धा याच काळात सुरू झाला. याचा उद्देश साधा होता, लोकांच्याच सहभागातून गावांचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. एवढं नियोजन, एवढा खर्च, एवढे प्रकल्प, पण ह्या सगळ्याचा निकाल काय लागला? ही योजना यशस्वी झाली की फसली? आठवतंय, आपण सुरुवातीला बघितलं होतं राष्ट्रीय उत्पन्न वाढीचं लक्ष काय ठेवलं होतं? फक्त 2.1%. त्यावेळची परिस्थिती बघता हे लक्षही खूप मोठं वाटत होतं. पण भारताने साध्य काय केलं? तब्बल 3.6% वार्षिक विकास दर, म्हणजे लक्ष्यापेक्षा कितीतरी जास्त. हा फरक बघा, टार्गेट होतं 2.1%चं आणि आपण पोचलो 3.6%वर. असं म्हणायला हरकत नाही की भारताने आपल्या पहिल्याच आर्थिक परीक्षेत अपेक्षेपेक्षा खूप चांगली कामगिरी केली होती.
आणि हे यश फक्त विकास दरापुरतं नव्हतं. आठवा, सुरुवातीची संकटं, देशात अन्नधान्याची टंचाई होती, ती कमी झाली कारण उत्पादन प्रचंड वाढलं. राष्ट्रीय उत्पन्न 18% वाढलं, दरडोई उत्पन्न 11% वाढलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, सामान्य माणसाला छळणारी महागाई नियंत्रणात आली. अर्थात हे यश मिळवताना आपल्याला परकीय मदतीचाही हातभार लागला. विशेषतः अमेरिकेसोबत झालेल्या PL480 करारामुळे मोठ्या प्रमाणावर गहू आयात करता आला, ज्यामुळे देशातील अन्नधान्याची तात्काळ गरज भागवायला खूप मदत झाली. पण मग सगळंच चांगलं झालं का? नाही. प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. ही योजना यशस्वी ठरली तरी तिच्या काही मर्यादा होत्या. शेतीवर इतकं लक्ष दिलं गेलं की अवजड उद्योगांकडे जवळजवळ दुर्लक्ष झालं. अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवरच अवलंबून राहिली. आणि याच मर्यादांमधून दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची गरज निर्माण झाली. चला तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा शेवट करूया एका जलद रिव्हिजनने. परीक्षेच्या दृष्टीने हे मुद्दे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला फटाफट मुद्दे लक्षात घेऊया. कालावधी 1951 ते 56. मॉडेल कोणतं? हॅरॉड डोमर. अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. मुख्य भर कशावर होता? कृषी आणि सिंचन. किती टक्के खर्च? 31%. विकास दराचं लक्ष्य काय होतं? 2.1% आणि साध्य किती केला? 3.6%. महत्वाच्या संस्था कोणत्या? UGC, SBI, IIT खरगपूर. थोडक्यात काय तर पहिली पंचवार्षिक योजना तिच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये एक मोठी यशस्वी योजना ठरली. तर पहिल्या योजनेने शेतीचा पाया मजबूत केला, जमीन तयार केली. पण आता वेळ होती औद्योगिक क्रांतीची, पोलाद आणि अवजड उद्योगांच्या जगात प्रवेश करण्याची, महालनोबिस युगाची. पण ती एक वेगळी कहाणी आहे.